नंदुरबारमध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आक्रमक. ITI विद्यार्थ्यांचे ठिय्या आंदोलन. परीक्षा केंद्र नंदुरबारमध्येच हवे, ठाम भूमिका. आपण पाहत आहात परिवर्तन 24 न्यूज. नंदुरबार शहरातील संत दगा महाराज औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या पुढाकाराने विद्यार्थ्यांनी ठिय्या आंदोलन छेडले. गेल्या 2 तासांपासून सुरू असलेल्या या आंदोलनामुळे परिसरात विद्यार्थी वर्गात प्रचंड संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. परीक्षा केंद्र नंदुरबार ऐवजी इतर ठिकाणी असल्याने विद्यार्थ्यांना प्रवास आणि सोयीसुविधांचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे परीक्षा केंद्र नंदुरबारमध्येच ठेवावे या प्रमुख मागणीसह विद्यार्थी ठाम आहेत. सोबतच विद्यार्थ्यांनी महाविद्यालयातील पाण्याची गैरसोय, स्वच्छतेचा अभाव, प्रॅक्टिकलसाठी लागणारे साहित्य, वसतिगृहाची दुरावस्था आणि ई-ग्रंथालयातील त्रुटी यासारख्या विविध समस्या तात्काळ सोडवाव्यात अशी मागणी केली आहे. सर्व मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन मागे घेणार नाही असा इशारा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने दिलाय. विद्यार्थी प्रतिनिधी रोहित माडी, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद नंदुरबार यांनी प्रशासनाला तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन केले आहे. विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा हा आक्रमक पवित्रा प्रशासनाच्या दृष्टीने चिंताजनक ठरत असून पुढील काही तासात प्रशासन काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले. नमस्कार. आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषद नंदुरबार शाखेच्या वतीने नंदुरबार ITI महाविद्यालयामध्ये हे तीव्र स्वरूपाचं आंदोलन होत आहे. याचं कारण असं की मागील 6 महिन्यामध्ये आपण प्राचार्यांना भेटून अनेक निवेदन दिले. त्याचा काही विषय आहे, जसं की जे काही नंदुरबार हे जिल्हा स्थान असून त्या ठिकाणी ITIचं परीक्षा सेंटर नाहीये, ते कुठे तालुक्याच्या ठिकाणी आहे. त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना जायला पोहोचण्याला खूप अडचण येतात. दुसरा विषय असा की महाडीबीटीचा विषय आहे. त्याच प्रकारे हॉस्टेलचा विषय आहे. तर पिण्याची पाण्याची व्यवस्था नाहीये, साफसफाई नाहीये, दरवाजे नाहीये, पंखा नाहीये, त्यांना बेड नाहीये. असे काही विद्यार्थी अशी प्रश्न घेऊन आमच्याकडे येतात. त्याचबरोबर महाविद्यालयाला शासनाने 2 कोटीचा फंड ई-लायब्ररीसाठी दिला होता, परंतु या प्राचार्यांनी या मागच्या वर्षामध्ये या 2 कोटीचं काय केलं आणि या लायब्ररीचं कुठे गेली हे आजही विद्यार्थ्यांना सांगत नाहीये. आणि विद्यार्थ्यांशी खोटं बोलताय की 2 कोटी हा लायब्ररीसाठी आलेला नाहीये. या सर्व एकत्र मागण्या घेऊन आम्ही विद्यार्थी परिषद आणि ITI महाविद्यालयाचे विद्यार्थी सर्व या ठिकाणी आंदोलन करतोय. जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत हे ठिय्या आंदोलन या ठिकाणी चालू राहील.